आजच्या व्हिडिओमध्ये श्रीमद भगवद्गीता या महान ग्रंथाच्या दुसऱ्या अध्यायातील 18व्या श्लोकाचे वाचन करून त्याचा मराठी अर्थ मी सांगणार आहे. ऐका तर मग. अंतमंत इमे देहा नित्यस्य उक्ता शरीरिणः अनाशिनो अप्रमेयस्य तस्मात् युध्यस्व भारत. दुसऱ्या अध्यायातील 18वा श्लोक आहे. या 18व्या श्लोकाचा मराठी अर्थ या ठिकाणी मी सांगणार आहे. या अविनाशी आणि नित्य निरंतर राहणाऱ्या आत्म्याची संपूर्ण संसारात जेवढी म्हणून शरीरे आहेत ती सर्व अंत असणारी म्हटली गेली आहे. तात्पर्य या शरीराचा क्षणाक्षणाला अंत होत आहे. यांच्यात अंतावाचून दुसरी काहीच नाही, केवळ अंतच अंत आहे. कोणत्याही काळात कोणत्याही कारणाने कधी किंचित मात्रही ज्यात परिवर्तन होत नाही, ज्याचा नाश होत नाही, क्षती होत नाही, अभाव होत नाही, अर्थात अविनाशी हा तो आत्मा आहे. आपण स्वतःला ज्या ज्या वस्तूंना आपल्यामध्ये ठेवीत जातो त्या त्या वस्तूत माझे पण होत जाते. जसे कुटुंबाला आपल्यात ठेवले तर कुटुंब माझे आहे, धनाला आपल्यात ठेवलं तर धन माझे आहे, बुद्धीला आपल्यात ठेवले तर बुद्धी माझी आहे, तसेच शरीराला आपल्यात ठेवले तर शरीर माझे आहे. परंतु मी आणि माझे होण्यानेच सर्व विकार उत्पन्न होतात. तात्पर्य शरीर आणि मी हे दोन्ही वेगवेगळे आहेत. या विवेकाला महत्व न देण्यानेच सर्व विकार उत्पन्न होतात. परंतु जे या विवेकाचा आदर करतात, महत्व देतात ते पंडित असतात. असे पंडित लोक कधीही शोक करीत नाहीत, कारण याचा त्यांना योग्य अनुभव होतो. आणि भगवान या ठिकाणी अशा प्रकारे अर्जुनाला ज्ञान देऊन समजावून सांगतात की तू युद्ध कर, अर्थात प्राप्त कर्तव्याचे पालन कर. तुझे जे कर्तव्य आहे ते तुला मी या ठिकाणी दाखवित आहे, त्याचे तू पालन कर. पुढे हेही सांगतात की शरीर तर अंत असणारे आहे आणि त्यातील आत्मा अविनाशी आहे. देह आणि आत्मा या दोन्ही दृष्टीने शोक होऊच शकत नाही, म्हणून शोकाचा त्याग करून युद्ध कर. श्रीमद भगवद्गीता या ठिकाणी हाच उपदेश करू इच्छिते की मनुष्याकडून चूक ही होते ती अशी की तो प्रथम शरीराला पाहून मग त्यात आत्म्याला पाहतो, प्रथम आकृतीला पाहून मग भाव पाहतो. वर लावलेली पॉलिश कुठपर्यंत टिकेल, परंतु येथे विचार करावा की आत्मा पहिला होता की शरीर पहिले होते. विचार केल्यावर सिद्ध होते की आत्मा अगोदर आहे, शरीर नंतर आहे, भाव अगोदर आहे, आकृती नंतर आहे. म्हणून आपली दृष्टी प्रथम भावरूप आत्म्याकडे जावी, शरीराकडे नाही. आजच्या व्हिडिओमध्ये बस एवढेच. पुढील श्लोक यानंतरच्या व्हिडिओमध्ये घेऊ. तोपर्यंत नमस्कार, धन्यवाद.